बातमी मुंबईतल्या वांद्रे परिसरातून आहे। वांद्रे स्थानकाजवळील अतिक्रमणावरती काल कारवाई करण्यात आली। झोपडपट्ट्या तोडल्यानंतर सुद्धा काही नागरिक त्याच ठिकाणी होते। स्थानिकांकडून सर्वे करण्याची मागणी करण्यात आली। आज दुपारी कागदपत्र घेऊन स्थानिकांना बोलावण्यात आलंय। त्यामुळे या संदर्भामध्ये काय निर्णय होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून वांद्रे स्टेशनच्या लागत असलेले जे झोपडपट्टी आहेत यांच्यावरती खरं तर सकाळपासूनच अतिक्रमणाची कारवाई ही केल्याची पाहायला मिळाली। यामध्ये जवळपास 400 ते 500 झोपडपट्टी ज्या आहेत या ठिकाणच्या ज्या आहेत या ठिकाणी बुलडोझरद्वारे तोडण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपण सध्या जर स्थिती पाहिली तर या ठिकाणी जे नागरिक त्या खरं तर घरात राहत होते या सर्वात हे रस्त्यावरती खरं तर येऊन ठेपल्याचं पाहायला मिळते। एकूणच या ज्या काही झोपडपट्ट्या या अनधिकृत होत्या यांच्यावरती ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। मात्र या ठिकाणच्या जे काही स्थानिक या नागरिक आहेत यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की त्यांच्याकडे अधिकृत पुरावे हे या झोपडपट्टीचे आहेत। त्यामुळे एकूणच या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम खरं तर त्या ठिकाणी सर्वे हा केला पाहिजे होता आणि या सर्वेच्या माध्यमातूनच जे आहे ते उघडकीस आलं असतं की एकूणच या संपूर्ण झोपडपट्ट्यांमध्ये एकूण किती खरं तर त्या ठिकाणी अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत। त्या मात्र अशा पद्धतीचा कुठलाही सर्वे त्या ठिकाणी केला गेला नाही। एक दिवसांपूर्वी नोटीस लावून खरं तर या सर्वांनाच घर खाली करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले। यामुळेच जे अतिक्रमण आहे आज जोर धरताना पाहायला मिळाली। तब्बल 8 तास ही कारवाई सुरू झाल्याची पाहायला मिळाली। यामध्ये प्रामुख्याने 6 खरं तर या ठिकाणचे बुलडोझर या ठिकाणी तैनात होते आणि आपण पाहिलं असेल तर ह्या संपूर्ण परिसरातील झोपडपट्ट्या या खरं तर अनधिकृतपणे असल्या कारणाने या तोडण्यात आल्याचा दावा त्या ठिकाणी केला गेलेला आहे। सिद्धार्थ धुमाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। क्या मांग रहेगी? आप अभी यहाँ पे रहते थे, अभी आज सुबह से तो बुलडोजर चल चुका है, आपकी क्या मांग रहेगी सरकार के पास? मांग ये रहेगी, अगर चलो ठीक है गवर्नमेंट को ऐसा करना है तो ठीक है, लेकिन कम से कम हमें शिफ्टिंग तो दो। तो शिफ्टिंग नहीं दिया और अवैध रूप से इस तरह से तोड़ रहे हैं और ना कोई नोटिस है ना कुछ है ही नहीं। सब नोटिस नहीं दिया इसके कि कभी तोड़ेंगे। आप कितने साल से रह रहे हैं? आपके पास कुछ प्रूफ है यहाँ पे रहने? हाँ, सब प्रूफ है, पूरे डॉक्यूमेंट्स हैं। पहले बोल रहे थे कि 2011, लेकिन हमारा तो उससे पुराना जूना प्रूफ है, सामने ही घर था अपना। तो ये तो अवैध रूप से किया गया है, ये कार्रवाई सही नहीं की इन लोगों ने। अगर सरकार को तोड़ना था, कुछ उनका प्रोजेक्ट था, वो प्रोजेक्ट करना था तो पहले उनको उनका हक दे के उनको सर्वे करके जो जितने यहाँ पर रूम है वो बाकायदा उनको सर्वे करके प्रॉपर जिनको हक है उनको मिलता था। अगर उसमें कुछ भी अगर इलीगल चीज है तो जब आप उनसे डॉक्यूमेंट्स वगैरह रिलेटेड आप कार्रवाई करने के बाद आप करते, आपने डायरेक्ट तोड़ दिया, फिर आप उनको बोल रहे कल 1 बजे आओ, डॉक्यूमेंट्स वगैरह सबमिट करो। ये बहुत मतलब ना एक अलग चीज है, बहुत पॉलिटिक्स भी बोल सकते हैं आप और जुल्म भी बोल सकते हो, जो बोलना चाहो बोल सकते हो। जिनके घर नहीं उनको ही पता रहेगा उन पे क्या बीत रही है। मग या लोकांसाठी काही प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित असलेले सुटवले जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सिद्धार्थ धुमाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।